शीतलजी नमस्कार, आपलं स्वागत आहे झिरो ओव्हरमध्ये। खरं तर आपल्या पक्षाचा समावेश असलेल्या नमस्कार महायुतीला बहुमत मिळून 48 तास उलटून गेलेत, पण अजूनही मुख्यमंत्री पदाचा निर्णय झालेला नाही। आज रात्री दिल्लीत बैठक आहे असं कळतंय। का उशीर होतोय मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेण्यासाठी? नाही, उशीर असा होत नाहीये, कारण काही प्रोसिजर असते की सर्वांकडून सर्वांना भेटून आपल्याला गटनेता निवडायचा आहे। बाकीच्या सगळ्या ज्या प्रोसिजर आहेत त्या सध्या सुरू आहे। कालच आमच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली, त्यामध्ये काही निर्णय घेतले गेलेले आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं उशीर होत नाहीये, लवकरच तुम्हाला गोड बातमी मिळणार आहे। आणि जसं सर्वजण म्हणाले तसे महायुतीचाच मुख्यमंत्री होणार हे अगदी 100% नक्की आहे। ती गोड बातमी जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेल तर ती तुमच्यासाठी तितकीच गोड असेल का कडू असेल? नाही, हे बघा, एक लक्षात घ्या, आम्ही महायुती म्हणून या इलेक्शनला सामोरं गेलं। महायुती म्हणून आम्ही प्रचंड विजय मिळवलेला आहे आणि मला असं वाटतं मुख्यमंत्री सुद्धा महायुतीचा होईल। आणि हे तिन्ही जे महत्त्वाचे नेते आहेत आमचे, भाजपचे नेते असतील, आमच्या पक्षाचे शिंदे साहेब असतील, अजित पवार राष्ट्रवादीचे अजित पवारजी असतील, हे तिघजण मिळून जो काही निर्णय घेतील ते आम्हाला सर्वांना मान्य असणार आहे। पण शिवसैनिक म्हणून आम्हाला नक्कीच वाटतं की मॅन्डेट महायुतीच्या बाजूने आलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कॅप्टनशिप खाली हे इलेक्शन लढलं गेलंय आणि प्रचंड असं न भूतो न भविष्यती असं यश मिळालेलं आहे। त्याच्यामुळे आमची नक्कीच अशी इच्छा आहे की जसं हरियाणामध्ये झालं की सैनी साहेबांच्या म्हणजे कॅप्टनशिप खाली ते इलेक्शन लढलं गेलं आणि नंतर परत त्यांनाच रिपीट केलं गेलं, तर तोच फॉर्म्युला महाराष्ट्रात सुद्धा दिल्लीश्वरांनी करावा अशी आमची इच्छा आहे। कारण शेवटी जे दिल्लीचे शीर्षस्थ नेते आहेत यांनाही कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी कशा पद्धतीने काम केलं, किती प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी काम केलेल्या 2.5 वर्षात पक्ष आणि त्याचप्रमाणे प्रशासन आणि लोकांमध्ये अशा सर्व जनतेमध्ये अशा तिन्ही ठिकाणी त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने काम करून स्वतःचा एक ठसा उमटवला। कारण याच्या आधी एकनाथ शिंदे कोण असा प्रश्न महाराष्ट्राला होता, परंतु आता एकनाथ शिंदे हे नाव घरोघरी, प्रत्येक महिलेच्या तोंडी, प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या तोंडी, तेच नव्हे तर प्रत्येक लहान मुलाच्या तोंडी सुद्धा झालेलं आहे की एकनाथ शिंदे कोण आहे। तर असा सर्वसामान्यांचा चेहरा, सगळ्यांना एकत्रित घेऊन चालणारा चेहरा, 24 तासातले 18 तास काम करणारा चेहरा, सगळ्यांना आपलासा वाटणारा असा चेहरा, असा म्हणून शिंदे साहेबांचा चेहरा हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। आणि असेच परत एकदा असाच चेहऱ्याचा सर्वसामान्य व्यक्ती परत एकदा मुख्यमंत्री व्हावा ही एक शिवसैनिक म्हणून माझी इच्छा नक्कीच आहे। ही जेव्हा तुम्ही इच्छा व्यक्त केली तेव्हा तुम्ही हरियाणाचं उदाहरण दिलं, आपलेच सहकारी आणि खासदार नरेश मस्के बिहार पॅटर्नचा उल्लेख करताय। किती ठाम आहात आपण या मागणीवर आणि कोणत्या क्षणापर्यंत आपण ठाम राहाल की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत या पुढच्या काळातही महाराष्ट्राचे, आणि ते 5 वर्षासाठी व्हावेत असं असेल का आपल्या मनात? एक लक्षात घ्या, बघा, मागणी करणं ही आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की बाबा आम्हाला आमचं वाटतं की आमचे मुख्य नेते हे परत मुख्यमंत्री व्हावेत, ही मागणी असणं ही काही स्वाभाविक गोष्ट आहे। परंतु जेव्हा निर्णय होईल त्या निर्णय झाल्यानंतर महायुती म्हणून जे काही निर्णय होईल त्या निर्णयाला आम्ही ठाम राहून आम्ही प्रामाणिकपणे काम करू, हेही तेवढंच खरं आहे। जेव्हा मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब यांनी जेव्हा सत्तेवर आले, कशा पद्धतीने आले हे आपण बघितलेलं आहे। त्यानंतर त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे। आज तुम्ही बघताय की अक्षरशः हा UBT म्हणजे उबाठाची कशी धुळधाण उडालेली आहे ते बघितलेलं आहे। लाडक्या बहिणीने जवळजवळ 6% महिलांचा टक्का वाढलेला आहे मतदानाचा, ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि मला वाटतं हे सर्व लाडके भाऊ जे आहेत आमचे एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे झालं, हे कोणी नाकारू शकत नाही। त्याच्यामुळे असे अतिशय चांगल्या अशा योजना, या लोकोपयोगी योजनेचं त्यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर नियोजन केलं, आयोजन केलं, त्यामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण महायुती विजय बघू शकते। मला वाटतं की त्यांना ज्या पद्धतीने काम केलेले तर नक्कीच नुसतं शिवसेनेचीच नव्हे तर अगदी भाजपच्या सुद्धा अनेक आमदारांची अशी इच्छा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनीच परत मुख्यमंत्री व्हावे। कारण एक तुम्ही लक्षात घ्या, खरं तर हा अँगल आतापर्यंत कोणी बोलला नव्हता, परंतु आज मराठा आरक्षणाची जी परिस्थिती होती त्यामध्ये 10% मराठ्यांना त्यांनी आरक्षण दिलं, कुठेही OBC समाजाला न दुखवता त्यांना आरक्षण दिलेलं आहे। त्याचप्रमाणे अण्णासाहेब पाटील जे महामंडळ आहे त्यामार्फत जवळजवळ 70 ते 80 हजार मुलांना त्यांनी मदत केलेली आहे।
आज किती मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र दिली गेली, ज्याचा मराठ्यांना खूप फायदा झालेला आहे. हे तर मला असं वाटतं हे सगळे त्यामुळे मुद्दे मराठ्यांनी लक्षात सुद्धा घेतले ना, भरभरून मतदान केलेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांना. हे सगळे मुद्दे लक्षात घेतले तर तुमची मागणी ही अतिशय आग्रही आहे असं दिसतं. आणि 2019 साली जसे 163 चा कल किंवा कौल दिला होता महाराष्ट्रानं तेव्हाच्या युतीला, पण त्यानंतर मुख्यमंत्री पदावरून बोलणी फिसकटली. आता 230 पेक्षा जास्त जागा आहेत, आता बोलण्यानं फिसकटणार नाही, अजिबात नाही, काळजी करू नका, कारण आम्ही अतिशय एकत्रित पद्धतीने काम करतोय. मला वाटतं तुम्ही इलेक्शनमध्ये सुद्धा बघितलं की आमच्यामध्ये किती चांगल्या पद्धतीचा समन्वय होता, मग ती जागा वाटप असू दे किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टी असू देत. तर मला वाटतं की ही आमची शिवसेनेची आणि भाजपची आमची नैसर्गिक युती आहे, त्याच्यामुळे त्यामध्ये कुठलाही बेबनाव असणार नाही. परंतु कार्यकर्ता म्हणून आम्ही आमच्या इच्छा किंवा आमच्या ज्या काही मागण्या आहेत हे मागणं, मला वाटतं त्याच्यामध्ये काही हरकत नसावी. पण शेवटी निर्णय हे शीर्षस्थ नेते घेणार आहेत. आमच्या पक्षाचे जे मुख्य नेते आहेत शिंदेसाहेब, हे जे सांगतील त्याला आम्ही सर्वजण, ते जे बोलतील त्याला आम्ही स्टिक राहणार आहोत आणि आम्ही महायुतीचं काम 100% करू. पण तरीसुद्धा आमची इच्छा आहे की शिंदेसाहेबांनी परत मुख्यमंत्री व्हावं. म्हणजे अमित शहा म्हणाले होते की आत्ता लढतोय आम्ही विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली, पण निवडणुकीनंतर तिन्ही पक्षाचे नेते मिळून निर्णय घेतील आणि तो निर्णय जर देवेंद्र फडणवीस असेल तर तो स्वीकारार्ह असेल तुम्हाला. शेवटचा प्रश्न आहे, होय किंवा नाही म्हणून. आम्ही तुम्हाला तेच सांगितलं की आम्ही तुम्हाला तेच सांगतो की आम्हाला आमचे शिंदेसाहेब परत मुख्यमंत्री व्हावे ही आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे, कारण त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे. पण तरीसुद्धा महायुतीचे नेते मिळून जे निर्णय घेतील, दिल्लीचे शीर्षस्थ नेते जे निर्णय घेतील त्याला त्यांना आमची मान्यता नक्कीच असणार आहे. शीतलजी धन्यवाद, खूप खूप आभार आपले. आपण 0 ओव्हरमध्ये या संवाद साधलात त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.